ते आकांक्षा मॅडम नमस्कार. आपण अमृत ज्यूस दिलं होतं मॅडमना घरी. हो. तर कोणासाठी दिलं होतं आणि कुठे दिलं होतं? कुठे म्हणजे मुंबईला वगैरे राहतात ना? मुंबईला माझ्या जाऊबाईंकडे दिलेलं. जाऊबाई आणि दीर दोघांनाही दिलं होतं ठाण्यामध्ये. अच्छा, ठाण्यामध्ये दिले. हा, ठाण्यामध्ये दिलेलं. आणि जाऊबाईंना पण प्रॉब्लेम होता, दिरांना जास्त प्रॉब्लेम होता. अच्छा, त्यात दोघांनाही बरं वाटतंय ओके ओके. आता मॅडम मला सांगा, जेव्हा सरांना तुम्ही अमृत ज्यूस दिलं आणि काय दिलं होतं? ऑर्थोजी दिलं होतं ना? अमृत ज्यूसची बॉटल असेल तर हा हे बघा. आणि सरांसाठी आता मला सांगा, त्यांना काय त्रास होत होते आधी सरांना? हा, त्यांना पार्किंगचा त्रास होता. अच्छा. 7-8 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर औषधं पण भरपूर केली, पण काही फरक पडत नव्हता. त्यांना चालण्याचा कॉन्फिडन्स पण हल्ला होता. अच्छा, म्हणजे आता चालण्याचा जो प्रॉब्लेम होता तो आता कुठच्या ते- लेवल पर्यंत होता तो प्रॉब्लेम? अगदी म्हणजे त्यांना वाटायचं की पुढे स्टेप्स वगैरे आपण चालून की असं मी पडेन की काय, असं त्यांना वाटायचं. पण म्हणजे मी जाऊ शकेल का, चालू शकेल का, एकटं जायला ते घाबरत होते. म्हणजे त्याच्यानंतर मग माझी जाऊ आली, तिला काही तिचे प्रॉब्लेम होते, तिचा चांगला रिझल्ट आल्यानंतर तिने म्हणाले की मीनाताई तुम्ही हे औषध घेऊन बघा म्हणून. म्हटलं ठीक आहे, तू दे म्हटलं. मग मी त्यांना चालू केलं ते औषध. ह्या 3 महिने झाले. 3 महिने 3 महिने झालेले आहेत ना? हा, तर अच्छा. 3 महिन्यामध्येच त्यांना चालण्याची वगैरे कॉन्फिडन्स यायला आलेला. लागला. म्हणजे एकटे ते चालायला लागले ओके. आणि स्टेप्सने वगैरे वरती चढायला लागले. म्हणजे आता वरती बिल्डिंग मध्ये कुठल्या फ्लोअरला असता Third तुम्ही? floor. थर्ड फ्लोअरला Third असता. floor, अच्छा. हा. मग तिथनं आता चालणं बिलणं खाली का उतरतात वगैरे आता हा, ते? उतरतात, चढतात आणि अच्छा. व्यवस्थित चालतात. व्यवस्थित चालतात. आता हा जो त्रास होतो किती वर्षापासून होता त्रास? 7 ते 8 वर्ष झाली. 7 ते 8 वर्ष चालू होते. आणि याच्यावर तुम्ही औषध गोळ्या डॉक्टर किती झाले होते? भरपूर केलं त्यांच्यासाठी. ते पार्किंगच्या डॉक्टरने ते सांगितलं. हा, नाही आयुर्वेदिक नाही, ॲलोपॅथिकच होतं ते. अच्छा. हा, आता ते म्हणाले ते जाणार नाही म्हणाले, हम्म. पण त्याच्यावर म्हणाले एक्सरसाइज करा वगैरे असं सांगितलं. ते सगळं चालू होतं, पण ते कॉन्फिडन्स मध्ये मला जरा ते झालं होतं की हे चालणार कसे म्हणून. बरोबर. त्याच्यासाठी मी म्हटलं वहिनी बोलली की आपण ते औषध चालू करूया. बरं, आता मला सांगा, आपला अमृत ज्यूस किती महिने चालू केले झाला तो आणि कधीपासून फरक पडायला चालू झाला? कितव्या दिवसापासून? 2 बाटल्या घेतल्या. मग अच्छा. 3ऱ्या बाटलीपासून म्हणजे ते स्वतः उठायला पण लागले आणि चालायला लागले. चालायला पण लागले. हो, अच्छा. मग आता थोडेफार कसे चालतात आम्हाला जरा बघायला भेटेल? उठायला चाल बा. धरायला नको ना त्यांना नाही, आता? नाही. आता चालतात. स्वतः उठतात. अच्छा. हा, पुढे. म्हणजे पहिलं असे चालत पण नव्हते का? नाही, असं म्हणजे घाबरायला येते. हा, म्हणजे चालायला भीती वाटायची. हा.